देशमुख आहे। आम्ही ही मोर्चा याच्यासाठी काढलाय की जे सरपंच आहेत बीड जिल्ह्यातल्या गावाचे संतोष देशमुख, त्यांना खूप क्रूर पद्धतीने मारण्यात आलंय आणि त्यांच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलाय। यांची जी निर्घृण हत्या झाली त्याचा निषेध म्हणून चिखली शहरामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी निषेध मोर्चा आयोजित केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्व जनतेची अतिशय तीव्र भावना आहे। त्याचा जो खुनी आहे त्या खुन्याला जोपर्यंत फाशी होत नाही तो वेळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, अशी सर्वसाधारण सर्व समाजाची, त्यात प्रामुख्याने मराठा समाजाची भावना आहे। आणि आम्ही सर्व या गोष्टीचा निर्घृण ज्यांनी हत्या केली त्याचा निषेध करतो। या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी त्वरित त्याची चौकशी व्हावी म्हणून IG ग्रेडचा माणूस त्या तपासाची त्या ठिकाणी बसवलेला आहे आणि लवकरच त्या खुन्याची या 2 दिवसामध्ये पकड होईल अशा पद्धतीची CID मार्फत चौकशी करून आम्हाला न्याय मिळेल अशी एक आशा व्यक्त करण्यात येते। स्वर्गीय संतोष देशमुख यांची गेल्या 21 दिवसापासून हत्या झालेली आहे। आजपर्यंत त्याच्या कोणत्याही एकाही मारेकराला पकडण्यात आलेलं नाही आहे आणि विशेषतः इतकी निर्घृण हत्या झालेली आहे की एका सर्वसामान्य आदर्श सरपंचाची जी निर्घृण हत्या झालेली आहे ही प्रत्येक जनमानसाला ही संतोष देशमुख साहेब दुःखदायक जी हृदयद्रावक जी घटना अमानुषपणे पार पडली या घटनेचा निषेधार्थ इथे चिखली येथे मोर्चा काढण्यात आलाय आणि आमच्या सर्वांची मागणी आहे तातडीने सर्वांना अटक करून या सर्व मारेकरांना कोणी या महाराष्ट्रात पुन्हा असं धसावलं नाही पाहिजे की ज्याने या अशा गोष्टी अमानुषपणे ही दादागिरी ही जी भाईगिरी ही संपली पाहिजे, कारण सर्वसामान्यांना न्याय भेटला पाहिजे यासाठी ही आणि निवेदन आम्ही येणार आहे। मागणी काय जवळजवळ 15 दिवस झाले अत्यंत निर्घृणपणे संतोष देशमुखचा खून करण्यात आला आणि आजही दाखवायला 7 आरोपी दाखवले, त्यापैकी 4 अटक झाले, 3 फरार आहेत आणि राजाश्रय असल्याशिवाय हे लोक इतका काळ फरार राहूच शकत नाही। म्हणून सर्व महाराष्ट्रामध्ये एक संतप्त भावना आहे की ताबडतोबीनं या लोकांना अटक केली पाहिजे आणि नुसतं अटक करून चालणार नाही, संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवलं गेलं पाहिजे ही मागणी घेऊन संपूर्ण महाराष्ट्र संतप्त आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज या चिखलीकरांनी या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे।